महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावर आता महाराष्ट्रात विशेष अधिवेशन घेता येणार असल्याची माहिती सूत्र देत आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये हे एकदिवसीय विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे। महिला आरक्षण विधेयकावरती पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या विशेष अधिवेशनात पाहायला मिळू शकतो। भाजपकडून विधान परिषदेकरता नावं जाहीर झाली आहेत। भाजपकडून 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे। यात सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांची नावं आहेत। तर पोटनिवडणुकीकरता प्रज्ञा सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक मार्गाला स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे आणि या नामकरणाची घोषणा 1 मे पूर्वी करावी अशी मागणी देखील पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे रासपचे प्रदेश सरचिटणीस शरद दडस यांनी केली आहे। रवी राणा आणि बच्चू कडूंचा फोनवरून संवाद झाल्याची चर्चा रंगली आहे। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर आलेली असताना एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या कडू आणि रवी राणा यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं आहे। लोकप्रतिनिधींची गुंडगिरी आणि इतिहासाचं विकृतीकरण या विरोधामध्ये दादर शिवाजी पार्क या ठिकाणी महामोर्चा काढण्यात आला। काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शेकाप, डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली। बुधवारी संध्याकाळी नंदनवन या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण सोहळ्याकरता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये उपस्थित राहणार आहेत। पुण्यामध्ये बारामती पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे सुनेत्रा पवार बीडमध्ये ध्वजारोहण करतील। मस्साजोग ग्रामपंचायतीचं मतदान पार पडलं। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान करताना धनंजय देशमुख भावूक झाले होते। अजित पवारांच्या अपघाताला 3 महिने पूर्ण झाले तरीही तपासाला हवा तसा वेग आलेला नाहीये। आमच्याकडे अजून काही पुरावे आहेत, ते सीआयडीला देण्याकरता आलो होतो असं रोहित पवार यांनी विधान केलंय। भंडारा शहरातली मंजूर विकास कामं रखडल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले। नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। कामं लवकरात लवकर सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मंत्रिपदाचा दुरुपयोग करत आहेत असा आरोप भुसावळच्या पवार गटाच्या नगराध्यक्षा गायत्री भिंगाळे यांनी केलाय। काँग्रेस नेते नाना पटोले यांना नागपूर विमानतळ सुरक्षा रक्षकांनी आय कार्ड मागत काही काळ विमानतळाच्या गेटवर थांबवून ठेवलं होतं। त्यानंतर इतर अधिकारी आले, त्यांनी नाना पटोले यांना ओळखलं आणि विमानतळामध्ये प्रवेश दिला।